वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडबाबरे कॉलनी येथील रहिवाशी भगवान रामकृष्ण पाटील हे 65 वर्षीय गृहस्थ 30 जुलै रोजी नियमितपणे मूर्तिजापूर रोडने सकाळी फिरायला गेले असता बराच उशीर झाला तरी घरी परतले नव्हते। तेव्हापासून घरच्यांनी शोधाशोध सुरूच केली। 2 जुलै दुपारी सावरकर चौकातील घुळे बंधू यांच्या शेतातील विहिरीत एका इसमाचा मृतदेह मजुराला तरंगताना आढळून आला। दरम्यान पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तत्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले। लगेचच दीपक सदाफळे हे आपले सहकारी मयूर सळेदार, अंकुश सदाफळे, विष्णू केवट, शेखर केवट, अमर ठाकूर यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन कारंजा येथील घटनास्थळी रवाना झाले। मृतदेह कुजलेल्या असल्यामुळे बाहेर काढणे कठीण झाले असताना संध्याकाळी 6 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आले। घटनास्थळावर कारंजा शहर पोलीस उपनिरीक्षक निलेश शर्मा, कॉन्स्टेबल नागरीकर राजाभाऊ चौधरी, संतोष घोंगळे उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।